नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच आहे की हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप आहे. ह्याच्यावर मी रोज एक पोस्ट घालत असते आणि दर रविवारी हे ग्रुप उघडते. बाकीचे दिवस हे ग्रुप पूर्णपणे बंद असतात, ओन्ली ॲडमिन्स ग्रुप असतात. रविवारी हे ग्रुप उघडले की ग्रुपच्या मेंबरना ज्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते विचारतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर पोस्टच्या रूपाने मी आठवडाभर देत असते. पण अनेक वेळा असं होतं की काही काही प्रश्न इतके लांब असतात की त्यांना फक्त पोस्टमध्ये उत्तर देणं शक्य नसतं. त्याच्यातलाच आज हा जो प्रश्न आहे तो मी घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी जर हा यूट्यूब चॅनल, ह्याचं सुद्धा नाव हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती आहे, तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला लगेचच्या लगेच जे काही नोटिफिकेशन असेल ते मिळत जाईल. आजचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि खूप लोकांना ह्याचा त्रास होतोय. ते म्हणजे फॅटी लिव्हर. डॉक्टर, माझी लिव्हर फॅटी लिव्हर आहे, ग्रेड 1 आहे, काहींना ग्रेड 2 आहे, काहींना ग्रेड 3 आहे. मग ती कमी कशी करायची आणि ती होते नेमकी का? तर एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त आपण जे स्नेह खातो, म्हणजे तेल तूप लोणी खातो, त्याचं स्नेहामध्ये रूपांतर होतं असं नाही. साखरेचं किंवा कर्बोदय पदार्थ, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, त्याचं सुद्धा रूपांतर फॅटमध्ये होऊ शकतं. हे फॅट शरीरामध्ये जिथे जिथे गरज नाही तिथे तिथे जाऊन ठेवलं जातं. कारण शरीर तरी ठेवणार कुठे? तुम्हीच विचार करा, आपलं कपाट जेव्हा अगदी पूर्ण कपड्यांनी ओव्हरफ्लो व्हायला लागतं तेव्हा काय होतं? तशीच अवस्था आपल्या शरीराची आजकाल होत आहे. एक तर आपली ॲक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे, म्हणजे जे फॅट आपल्या शरीरातनं पचून जायचं ते हल्ली पचून जात नाही, म्हणून मग ते कुठेतरी ठेवायला लागतं, म्हणून मग ते लिव्हरवर ठेवलं जातं. लिव्हरच नाही, अवयवांवरती ठेवलं जातं. त्याचबरोबर पोटाचे आकार वाढत चाललेले आहेत, पोटामध्ये फॅटच असते आणि अशा पद्धतीने फॅटी लिव्हरच्या बरोबर शरीरामध्ये जाडी वाढत चाललेली आहे. म्हणजे मूळ आपल्याला मुद्दा एक कळला की आपण आपलं डाएट जे आहे हे प्रथिनांनी भरपूर करायचे. आता ते प्रथिनांनी भरपूर का करायचे? तर प्रथिनं ही पचायला जड आहेत, म्हणजे पचायला यकृताला थोडा वेळ घालवायला लागतो, त्याला ॲक्टिव्हिटी करायला लागते, तर ती प्रथिनं पचणार आहेत. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला त्याला द्यायला पाहिजे. आता ह्याच्यावरनं एक मुद्दा तुम्हाला सांगते की तुम्ही जर 50% लोक तुम्हाला हे सांगत असतील की डॉक्टर, सकाळी उठून ना अगदी 2-3 ग्लास पाणी पिते बाबा, अगदी फ्लश होऊ जाऊन दे पाणी. हे अतिशय चुकीचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी तुम्ही उकळतं किंवा गार कसंही आगेवर ओतलं तर आग विझते. म्हणजे पाणी हे स्वभावाने शीतल किंवा थंड आहे. म्हणजे तुम्ही ते गरम केलं काय किंवा गार केलं काय, त्याचा थंडावा हा त्याचा जो गुण आहे हा कधीही जात नाही. आणि हा थंडावा जो असतो तो आपल्या शरीरातील अग्नीला विझवतो. अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती, आणि ही पचनशक्ती कुठे आहे? आपल्या यकृतात आहे. म्हणजे ते यकृत विझतंय आणि ज्याला काम नको त्याला तुम्ही काम देताय. एक लक्षात घ्या, या दोन्ही अवयवांमध्ये यकृत जे आहे ते क्लास 4 एम्प्लॉई आहे, त्याला तुम्ही काम द्यायला पाहिजे. आणि वृक्क किंवा आपल्या किडनीज ज्या आहेत त्या राजा आहेत. राजा म्हणजे कसं? राजाला इतर महत्त्वाची कामं आहेत की D2 D3चं सिंथेसिस करायचं आहे, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं नियोजन करायचं आहे, युरियाला शरीरातनं बाहेर काढायचं आहे, क्रिएटिनिनचं बरोबर संतुलन ठेवायचं, अशी अनेक एक ना अनेक कामं आहेत. पण ती खूप छोटी छोटी कामं आहेत. फक्त लघवीला होणं हे एकच काम वृक्काचं किंवा किडनीचं नाही. त्यामुळे त्याला आपण जास्त काम देतोय आणि यकृत, की ज्याला काम आपण द्यायला पाहिजे त्याला आपण काम देत नाही. तर आता आपण थोडासा बदल करायचा आहे. आपल्या आहारामध्ये प्रथिनं वाढवायचे, आपली ॲक्टिव्हिटी वाढवायची, अगदी आपलं शरीर दमेपर्यंत व्यायाम करायचा आहे. एक लक्षात घ्या, फक्त चालण्यानी, धावण्यानी, सायकल पोहण्यानी व्यायाम पूर्ण होत नाही. प्रत्येक शरीरातल्या मांसपेशींना तुम्ही कुठे ना कुठेतरी व्यायाम द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शरीराची हालचाल, आता आपण म्हणतो की धावण्यानी किंवा चालण्यानी शरीराची हालचाल जरा जास्त फास्ट होते किंवा तरतरीत राहते. तसंच नाही, काही काही व्यायाम असे आहेत की ज्याच्यामुळे आपली मोबिलिटी, त्याला मोबिलिटी एक्सरसाइजेस म्हणतात,
यूट्यूबवर मोबिलिटी एक्सरसाइजेस असलेले पुष्कळ व्हिडिओ आहेत. ते करून बघा की तुम्हाला लक्षात येईल की तुमचं शरीर जास्त चप्पल होतंय आणि शरीराची ॲक्टिव्हिटी वाढते. असे एक ना अनेक व्हिडिओ तर यूट्यूबवर आहेतच. पण ह्या सगळ्याच्या बरोबर जर काहींची फॅटी लिव्हर इतकी वाढलेली आहे की त्यांना औषधाची गरज आहे, मग त्या औषधाची गरज तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर ते तुम्हाला यकृताची अगदी रामबाण सुंदर औषधं देतील. मी पण तुमची मदत करू शकते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला जर हेल्दीफाय जॉईन करायचा असेल ग्रुप तर तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन. नमस्कार.